येईल अगदी चांगला खेळ रोहन पाटील आणि सुशांत गायकर या खेळाडूचा आपण पाहिला। मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज असताना सामना एकतर्फी बनवला आणि साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाला परास्त केलं। हार्ड लक टीम नारिवली, तुम्हाला आम्ही पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देऊ। मैदानाच्या आतमध्ये तुमचा देखील संघर्ष चांगला राहिला, फाईट बॅक चांगला पाहायला मिळाला, परंतु अंतिम क्षणी मैदानाच्या आतमध्ये विजयी षटकार टोकत रोहन पाटीलनं सामना जिंकवला। चला यायचे सुशांत आणि रोहन पाटील दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतो की आपण सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। चला दोघांनी या, आपण सुशांत रोहन दोघांनी या। शेवटची आशा होती खरं तर सुशांत आणि रोहन, सुशांतनं सुरुवात करून दिली, त्याला अंत दिला रोहननं। बाहुबली पुन्हा एकदा दोघांनाही। तर आमचे शरीरसदा पाटील यांच्या शुभास्ते आपण दोघांनाही मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक देतोय। सकाराम दादा गायकर यांच्याकडून दोघांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, अभिनंदन। आधे तेरे आधे मेरे, दोघांनी वाटून घ्या। आता दोघांच्या बॉडीला जर हात लावला ना तर असे दोघे थरथर कापतायत, इतकं डेंजर अगदी त्यांची सिच्युएशन आहे। चला न्यूली एक फ्रेश मॅच पुन्हा एकदा सुरू आपण करतोय। टॉप 10 मधील अजून एक चांगली लढत, दोन मैत्रीपूर्ण संघ आमने सामने आलेले आहेत। अकुर्ली आणि वेगर या दोन्ही संघामध्ये एक चांगली फाईट बघायला मिळेल, मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळेल, परंतु संघर्षच तेवढा थरारक। ऐकूया लवेश दे गेला। म्हणला तर समीर शेठ पाटील यांच्याकडून 5 किलो मटन आणि नेरेचे उद्योजक गीतेश पाटील यांच्याकडून 5 किलो चिकन। हा दिलेला शब्द 100% पूर्ण होईल, फक्त तुम्हाला चॅम्पियन म्हणायचं आहे। या ऐकूया लवेशना कॉम्बॉक्स मध्ये। अजून काही गुपी येत आहेत ते नंतर येतील 100%। सुपर 10 मधील तिसरी लढत गाबदेवी अकुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट लवेश सानवे 11 साई स्टार विगर या संघाला आपण पाहतोय। टॉस जिंकला लवेश सानवे 11 साई स्टार विगर संघाने। तर आज प्रथमेश फडके यांच्याकडून संपूर्ण जे आमचे ऑफिशियल्स आहेत आणि ऑर्गनायझर टीम आहेत त्यांना 3 किलो मटन आहे जेवणासाठी, प्रथमेश फडके यांच्याकडून अभिनंदन। टॉस जिंकला विगर टीमने, टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय। म्हणजे बरेच आपण कॅप्टन पाहतो टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतात, परंतु इथे मात्र थोडंसं विपरीत आपल्याला पाहायला मिळतं। अगदी प्रथम बॅटिंग करत असताना फ्रेशर नसतो आणि तोच मात्र निर्णय मैदानाच्या आतमध्ये विगर संघाकडून पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागला, या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली जाते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन फडके आणि सनील फडके मारामारी किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेचं पहिलं षटक नितीन धर्नेकर या गोलंदाजाला आपण पाहतो। एक ऑलराऊंडरची भूमिका अगदी चांगली पाहायला मिळते नितीन धर्नेकरच्या माध्यमातून। बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चांगली कन्सिस्टन्सी चांगला खेळ साकारत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक नितीन धर्नेकरचं, पहिल्याच बॉलवरती धावसंख्याचा श्री गणेशा अकाउंट ओपन केलं जाते। विगर टीमचं धावसंख्या 1 ऑन स्ट्राईक, सनील फडके ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल। ओव्हर द विकेटनं शरीरापासून दूर ठेवणारा बॉल, टप्पा कालांतर यस निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये। हा बॉल अवांतर, व्हाईट बॉलची सांगता आपण पाहतो। अवांतरच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये। धावसंख्या 2 बिनबाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना विगर संघाची आपण पाहतोय। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 4 षटकाचा सामना सुपर 10 मधील तिसरी लढत। यावेळी टप्प्याचा बॉल होता, स्पेअर कट करण्याचा प्रयत्न,
पंचांनी लाईन चेक केले, पुन्हा एकदा लगेचच या बॉलला दंडित केलं जात आहे. हा बॉल देखील वाईड आहे. वारंवार अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफसाईड ऑप्शन बॉल पिच केले जात आहेत. अगदी लाईन लेन चांगली पाहायला मिळते, परंतु चेंडू दिशाहीन करण्याचा प्रयत्न नितीन धरणेकरचा आपण पाहतोय. ओ यावेळी लीग एज लागले. थर्डमॅनला फिल्डर तैनात, परंतु त्याला हुलकावणी देत बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील रन 4 चौकार. दबा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता थ्रू दी कव्हर्स, परंतु लिडिंग एज लागली. टप्पा खाल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण शॉट थर्डमॅनला क्षेत्र शकता येणार, परंतु चेंडूने हुलकवणी दिली. चेंडू सीमारेषा बाहेर जात असताना आपण पाहिला चौकार. 7 ऑन अ बोर्ड विथआउट लॉस विथ टीम विगर. ओ यावेळी ऑन साईडला तडाखा, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. इट्स अ फ्लॅट मधून हा षटकार आपण पाहिला. प्रथम बॅटिंग करत असताना मी म्हटलं होतं प्रेशर नसतो फलंदाजावरती, अगदी फ्री माइंडने खेळत असतो आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना 2 फलंदाज. हो यावेळी देखील पंचाचा इशारा येतोय, हा खराब बॉल आहे. ज्या ओव्हरमधला प्रेम आम्हाला सांगतील 3रा वाईट बॉल, म्हणजे थोडीशी निराशजनक सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये गावदेवी अकुर्ली संघाचे आपण पाहतो. नितीन धरणेकर हा एक चांगला खेळाडू आहे, प्रचंड क्रिकेटचा अनुभव, लिजेंड प्लेयर आहे. अगदी ऑलराऊंडरची भूमिका चांगली पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा तैनात आणि यावेळी अगदी स्लोअर वन पिक करू शकला नाही. अगदीच बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाले आणि यावरती कोणतीही धाव नाही आहे. फेरिएशन पाहायला मिळालं या बॉलवरती, अगदी गती काढली होती, कमी गती पाहायला मिळाली नितीन धरणेकरची. आणि या बॉलवरती डॉट बॉलची सांगता आपण पाहतो. बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या असतील, चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट, इंटेंट चांगला, 14 धावा. हो यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॅटचा फेस अगोदरच क्लोज केला जातोय, त्या कारणानं बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. हा बॉल देखील डॉट फेकला जातोय. कृषी उत्पादन बाजार समिती माजी सभापती संचालक मेघनाथ, आदरणीय मेघनाथजी मस्कर साहेबांचं इथं शुभागमन यांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपयाची धनराशी आली, त्यांचा मी स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार नितीन धरणेकरचा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मागील 2 चेंडू आपण पाहिले तर अगदी चांगले पाहायला मिळत आहेत. यावेळीमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोअर वन होता, पिक केला, स्क्वेअर कट साधना चाकत भर हा फटका, चेंडू सीमा पार चौकाराने. अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं जातंय. बिनबाद 18 बिगर. टोटल 18 ऑन अ बोर्ड विथआउट लॉस बिगर. आता मात्र दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. कॅप्टनने जबाबदारी सोपवली सुमित पाटील वरती. इथून सुमित पाटीलची कशा प्रकारे गोलंदाजी राहील हे पाहावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 18, आता मात्र इथून धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील याचा प्रयत्न जरूर सुमित पाटीलला करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावेची लयलूट केली, अगदी पॉवर प्लेचा फायदा उचलला. विगर टीमने टॉस जिंकून बॅटिंग करत असताना पॉझिटिव्ह इंटेंटने सुरुवात केली. ओ यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू जात असताना आपण पाहतो सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून.
एक धाव इथून शॉट आहे का ते चेक करावं लागेल. चेक केलं जाईल पा ऑन स्क्रीन आपण पाहणार आहोत. एक धाव सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत का नाही याची चाचपणी आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर करणार आहोत. ऑन स्क्रीन समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. इथून धाव कंप्लीट आहे की नाही हे पाहतो आहोत आपण. चेक केलं जाते. जर आपण पाहतो आपल्या पॉपिंग क्रिसच्या आपण थोडंसं पुढे जाणं योग्य राहील. येस वन शॉट. पॉपिंग क्रिसच्या अगदी लाईनवर बॅट होती आतमध्ये जाणं खूप गरजेचं होतं त्यामुळे वन शॉट पंचाचा निर्णय. धावसंख्या 19. यावेळी कट केलाय. खेळाडू होते तिथे परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर गॅपमध्ये चेंडू जात असताना शॉट थर्डमॅनला क्लिअर करत चेंडू सीमा पार चौकार. इलेव्हन साई स्टार व्हीगर संघाची ओव्हर द विकेटना पुन्हा एकदा यस गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. ऑफ साईड दी ऑफ स्टंप हा बॉल टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भर. टोटल 24 ऑन बोर्ड. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे 24 धावा धाव फलकावरती लागलेत. मैदानाच्या आत पहिला विकेट शोधत आहे तो म्हणजे आकुर्ली संघ. इथून चांगली बॅटिंग झाले ते म्हणजे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सनील फडके आणि सचिन फडके या दोन फलंदाजांची. अखू टप्प्याचा बॉल शॉटॉन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा खाला तर थोडासा खोलवर राहिला. चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून समाप्ती आपण पाहतो. निर्धाव बॉलची सांगता नक्कीच गुडलँड स्पॉटवर वारंवार चेंडू सुमित पाटीलला फेकावे लागतील. धावसंख्या 24 आपण पाहतोय. धावा कशा प्रकारे इथून वाचवल्या जातील त्याचा गोलंदाजाला प्रयत्न करावा लागेल. अगदी चांगल्या स्थितीमध्ये व्हीगर संघाला आपण पाहतोय. यावेळी लिडिंग एज लागली होती. विकेट किपर कडून अगदी चांगला बॉल अडवला जातोय. अगदी झोकलं होतं या बॉलवरती विकेट किपरनं. धावा वाचवल्या जात आहेत. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. म्हणजेच मागील 2 बॉलवरती प्रेम कोणतीही धाव नाही. धाव संख्या स्थिर होताना पाहायला मिळते. टोटल 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक नितीन धरणेकरचं मागणं राहिलं. 18 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र सुमित पाटील कमबॅक करून देत असताना टीमला. यावेळी स्लोअर वन व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा काढल्यानंतर इनस्विंग पाहायला मिळाला. आधीच बॅट फिरली होती त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये तंतोतंत ताळमेळ जुळला नाही आणि चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट फेकला जातोय. लगातार 3 बॉल डॉट फेकले जात आहेत. थोडासा दबाव क्रिएट करण्याचं काम गोलंदाज सुमित पाटील करतोय. सचिन फडके या फलंदाजाला अगदी जागेवर उभं केलं जात आहे. चांगला बॅट्समन आहे सचिन फडकेच्या बॅटमधून देखील आपल्याला कित्येक वेळा चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळी देखील लेडिंग एज लागला होता. लगातारचा 4था डॉट बॉल. क्या बात आहे. या मॅच मध्ये कमबॅक केले गावदेवी आकुर्ली टीमने. खरं तर कौतुक करावं लागेल सुमित पाटीलचं. अप्रतिम षटक. इकॉनॉमिकल स्पेल. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी म्हणजेच 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा बिनबाद लवेश अँड सानवी 11 साई स्टार व्हीगर संघ जाऊन पोहोचलाय 24 ऑन बोर्ड.
फडके बॅटिंग करत असताना आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवर चेतन गायकवाड या गोलंदाजाला प्राचारित करण्यात आलंय. 13 बॉलचा खेळ झालाय. 25 धावा धावा फलकावरती. थोडंसा प्रेशर आता मात्र फलंदाजावरती आपण पाहतो, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. तो मात्र मोमेंटम शिफ्ट करता आला नाही. सेकंड ओव्हरमध्ये सुमितचं कमालीचं षटक राहिलं. फक्त 6 धावा खर्च केल्या सुमित पाटील या गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल चेतनचा. यावेळी ओव्हर पिच बॉल. टायमिंग पाहावं लागेल. एलिव्हेशन मिळेल का? यास एलिव्हेशन मिळालं नव्हतं. झेलची संधी प्राप्त झाली होती, परंतु बॉल निघून चालाय सीमारेषा बाहेर. येतोय हा नशिबाचा षटकार. सचिनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. खरं तर प्रॉपर टायमिंग जुळला नव्हता. एलिव्हेशन मिळालं नव्हतं. चुकी करतोय फिल्डर. 6 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो. ओ यावेळी अकूट टप्प्याचा बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न. अजून एक झेलची संधी. लगातार 2 झेल ड्रॉप केले. काय करतोय मैदानाच्या आतमध्ये अकोले टीम हे पाहावं लागेल. अगदी सोपा झेल होता. शॉर्ट कव्हरला खेळाडू डीपमध्ये ठेवला होता, परंतु झेल ड्रॉप. 2 जीवनदान मिळाले, ते म्हणजे सचिन फडके या फलंदाजाला. जीवनदानाचा आता कितपत फायदा उचलेल सचिन ही मात्र येणारी वेळ सांगून जाईल. आता मात्र ऑफ स्टिकला शपल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. क्या बात है, व्हॉट अ स्ट्राइक. सनील फडकेच्या बॅटमधून तडाखा. शानदार चौकार. केला लॉंग लेग रिझर्व मध्ये. 4 धाब्याने आता अकाउंट फ्लाय होईल. टोटल 4 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 36 च्या आकड्यावरती. 6 स्टार विगर टीमला माहिती आहे दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, त्यामुळे तिसऱ्या षटकामध्ये चेतनवरती हल्ला बोल करावा लागेल. धाब्यांची लयलूट करावी लागेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन टाकला होता. थोडंसं फंबल मिस फील्ड झाली. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना दोनही फलंदाज उचलत आहेत. सनील आणि सचिन यांची रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळते. 2 धाबा धाव फलकावरती ऍड केले जातील. स्कोर कार्ड आता आपण पाहू शकाल. 38 धाबा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये आता अंतिम बॉल शिल्लक षटकातला. चेतन गायकवाड या गोलंदाजाला आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही षटकातला अंतिम बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात करून दिली होती दोनही फलंदाजाने. अजूनही पहिले विकेटच्या शोधामध्ये अकोले संघ. ओ यावेळी शपल होऊन मारलाय. गुटना टेक. षटकार देख ठोकलाय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. अंतिम बॉल वरती सनील फडकेच्या बॅटमधून षटकार आणि षटकाराच्या योगेश तांबोली व योगेश तांबोली इन टाइम सर्व्हिस शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी पनवेल महिला नगरपालिका जिल्हा अध्यक्ष सौ हर्षला योगेश तांबोली यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफी देण्यात आल्या. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सतत आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या वतीनं सरस स्वागत करतो. ज्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा दिली जिओ वॉटर सप्लायर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सतत आभार व्यक्त करतो. तसेच स्नेहकुंज आधार गृह ओनर नितीन जोशी यांनी आम्हाला बॉल बॉक्स पुरस्कृत केले, त्यांचा देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली ते म्हणजे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट सौ मनीषा सखाराम गायकर, ग्रामपंचायत सदस्य श्री शैलेश शंकर पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक दिल्याबद्दल त्यांचा मी स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच इंटरनेट सुविधा आम्हाला पुरस्कृत केली झील केबल नेटवर्कचे ओनर श्री सखाराम दादा गायकर यांच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट सेवा पुरस्कृत केली, त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज अभिजित गायकवाड. पहिल्याच बॉलवरती सचिनने प्रयत्न केले होते चांगलं, परंतु लिडिंग एज लागली टू एंडला बॉल लागला होता. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं धाबा संख्या पुढे जात असताना आपण पाहतो 45 धाबा फलकावरती.
अद्याप 5 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. तिसरं षटक महागडं राहिलं. 20 धावा चेतनच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. जरूर सुमित पाटीलने कमबॅक केला होता दुसऱ्या षटकामध्ये, परंतु चेतन गायकवाडवरती हल्ला बोल केला सचिन फडके आणि सनील फडके या दोन फलंदाजाने. जमेची बाजू असेल खऱ्या अर्थाने विगर टीमची, तर अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही 10 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार करतील. अद्याप 5 बॉल शिल्लक. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्वतःवर निराश सनील फडके. मोठा फटका सजवायचा होता ऑन साइड. हा स्ट्रॉंग झोन आहे सनील फडकेचा आणि त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डॉट. निर्धाव बॉलची सांगता आपण पाहतो. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 45 ऑन बोर्ड. 45 धाबा फलकावरती लागलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलं सत्र आपण पाहतोय. टॉस जिंकला. बॅटिंग करत असताना बिगर संघाने बनवले त्या म्हणजे टोटल 45. हो, यावेळी देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. लॉंग लेग रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावा संख्या 47 ऑन बोर्ड. 47 धावा फलकावरती. अद्याप अंतिम षटकामध्ये काही बॉल शिल्लक. अभिजित गायकवाड स्लॉग होतं षटकामध्ये अगदी बॅटकडे, माफ करा, यस 2 धावा जरूर मिळतील. सनील फडकेच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड वरती 47 धावा लागलेत. अद्याप अंतिम षटकामध्ये काही बॉल शिल्लक. 11 बॉल 29 धाब्यांचं योगदान सनील फडके. ओ, यावेळी अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अलॉंग द क्रॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये जातोय. 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट केल्या आहेत. भले मोठे फटके मारू दिले नाहीत, परंतु सिंगल डबलने धाव फलक पुढे नेत असताना दोन्ही फलंदाज 49 धावा 50 अप धावा कंप्लीट केल्या जातील का हे पाहावं लागेल. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रामध्ये अभिजित गायकवाडचं चांगलं षटक राहिलंय. पहिल्या षटक नितीन धर्नेकरने टाकलं होतं. 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सुमित पाटीलने अगदी कमबॅक करून दिला. 6 धाव्यांचं षटक. तिसरं षटक महाग राहिलं. चेतन गायकवाडने 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र अभिजित गायकवाड तिखट मारा, कंजूशी गोलंदाजी. हो, यावेळी अगदी ऑफस्टिकला झोकून दिलं होतं फलंदाज सनील फडकेने. स्वतः नाखुश आहे अगदी. या बॉलवरती कुठेही दिशा दाखवली असती, परंतु या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. अंतिम षटकामध्ये धावा येत नाहीयेत. प्रयत्न मात्र चांगले पाहायला मिळालेत. अजूनही एकही विकेट नाही, परंतु धावसंख्येला रोख लावण्याचं काम आता मात्र अभिजित गायकवाड या गोलंदाजाने केलंय. आता टार्गेट सेट करणारा बॉल इथून फेकला जाईल. टोटल धावसंख्येचा विचार केला 49 धाबा फलकावरती लागलेत. आता मात्र ऑन साइड पूर्णपणे पॅक केली जाते. ऑन साइडला आपण पाहू शकाल 4 खेळाडू आहेत. वाईडिश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची सजावट. इलेक्ट्रिक स्पाइक मैदानाच्या आतमध्ये आले. मॅन ऑफ द सिरीज जो संघ चांगला खेळ करेल त्याला मात्र, त्या खेळाडूचा मात्र गौरव करण्यात येईल. अंतिम बॉल, फुल टॉस बॉल, दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलाय सनील फडकेनं. ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या साह्यानं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धाबा 55 धाबा. बॅटिंग करत असताना लवेश आणि सानवी 11 साई स्टार व्हीगर संघाच्या आपण अकुर्ली संघासमोर आपण आला असाल तर संपर्क करा लगेच टॉस करण्यासाठी. तर कॅप्टन असेल तर कोणताही प्रतिनिधी चालेल. टॉस करून घ्यायचा आहे. तर पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून लवेश आणि सानवे 11 साई स्टार व्हीगर टीमने बनवल्या 55 धाबा आणि 56 धाब्यांचं टार्गेट इथून सेट केले सेकंड सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना गावदेवी अकुर्ली या संघासमोर
चला पुन्हा एकदा सेकंड सत्रामध्ये जाऊया आपण वैभव दादा भोपी यांच्याकडे. थँक्यू. चौदा पूर्णांक 00 हे रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मध्ये. चला नेक्स्ट मॅच चॅलेंजर पारगाव 40+ दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस करणं अनिवार्य आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे दोन्ही टीमला मी विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. जर खेळाडू आले नसतील, एखादा प्रतिनिधी असेल टीममधला, तरी त्यांनी यावं टॉस करण्यासाठी. येस, थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला काही खेळाडू आलेत पाठीमागे 40+चे. मी विनंती करेन दोन्ही टीमला, साई 40+ आणि पारगाव 40+, आपण टॉस करण्यासाठी या. काही साई गावचे खेळाडू आम्हाला तिथे बसताना दिसलेत. वेलकम, आपण वेळेवर आलात, आपलं हार्दिक स्वागत. उद्या 40+चं क्रिकेट याच मैदानावर बघायला मिळेल. चला सामन्याकडे आपण वळूया. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना लवेश सानवे 11 साई स्टार वेईगर या संघाने पहिल्यांदा टॉसिंगला बॅटिंग त्यांनी केली. 55 धावा त्यामध्ये केल्या. बरेच जीवनदान अगदी सचिन फडके यांना मिळताना बघितले. सनील फडकेची 37 धावांची एक विध्वंसक इनिंग त्याने साकारली. सचिन फडकेने 14 रन केल्या 10 बॉलमध्ये आणि बिनबाद त्यांनी अगदी या 55 धावा उभारल्या. गावदेवी कोरली संघासमोर 56 धावांचं आव्हान दिलंय. मी आताच उल्लेख केला की प्रति षटक प्रत्येकी 6 बॉलमध्ये किमान 14 धावा तुम्हाला करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट राहील. आणि जाऊया मैदानाकडे. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल झालेत. सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकर रेनकडे फलंदाज तुम्हाला स्वप्नील शेळके आणि नितीन पाटील. नितीन धर्णेकरची अप्रतिम गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये. मेडनवर फेकण्याचा विक्रम त्यांनी केला. पहिलं मेडनवर त्यांनी फेकलं होतं या स्पर्धेचं. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत गोलंदाज. आर्यन फडके पहिला बॉल त्याने डिलिव्हर केला. इनफिल्डच्या वरून बॉल चकमा देऊन पाठीमागे चाललाय.
सन्माननीय श्री बाबुरावजी राऊत साहेबांचं शुभागमन झालंय. महालक्ष्मी नगरचे ते चेअरमन आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आर्यन फडके पहिले षटक तो फेकतोय आणि पहिल्या बॉलवर 2 रन ते खर्च केलेत. स्वप्नीसाठी इनफिल्डच्या वरून खेळायचं तर फिल्डर डाऊन द बॉल, जे तिथे टिपला राकेशनं मोठं यश मिळेल. स्वप्नील शेळके याच्या केळीचं झाल्यानंतर पहिला मोठा हदरा मिळालाय गावदेवी अकुर्लीला. मोठा हदरा सध्या टीमला मिळाला आहे. स्वप्नीलचं मैदानामध्ये थांबणं फार गरजेचं होतं. मागील मॅचमध्ये क्रिकेट खेळामध्ये तुमचं म्हणतात ना की संतुलन, मानसिक संतुलन फार गरजेचं असतं. तुमच्याकडे धैर्य असणं, प्रतीक्षा करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं, कंट्रोल तुमच्याकडे फार गरजेचं आहे. आणि तो जर असेल तर तुम्ही मोठ्यात मोठं रन चेस करू शकता. त्याचं ज्वलंत उदाहरण मागील सामना राहिला. जितू इलेव्हन जवान नेरी संघाने अंतिमपर्यंत त्यांनी मैदानामध्ये त्यांचा तो पॉझिटिव्ह अप्रोच सोडला नाही. ते मैदानामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तयार राहिले. कधी मॅचचा फास्ट पलटला जाऊ शकतो हे त्याने सांगितलं आणि नंतर सामना जिंकून दिला. काय प्रतिम प्रदर्शन राहिलं सुशांतचं आणि त्यासोबत रोहन, दोघांचं कौतुक झालं. मोठे यश मिळालं. आर्यनला नवीन बॅटर नयन आलाय. बॅटच्या अगदी टो एंडवर लागला बॉल, थोडस तू मी दोघांमध्ये. तिथे थ्रो जरूर फेकलाय, परंतु एक्झॅक्टली हेच बघायचं त्या पंचांनी रेफर केलं थर्ड अंपायर इकडे. बऱ्याच गोष्टी आहेत या रनआउट मध्ये. बॅट्समन वेळेवर क्रीज मध्ये पोहोचलेत का, की बॉल लागलाय की हात लागलेत. नॉट आउट कॉल आलाय. अगोदरच बेल्स पडल्या होत्या, त्यामुळे अगदी पाहणी केली. आर्यन फडके चांगली गोलंदाजी सध्या तो पॉवर प्ले मध्ये करतोय. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलमध्ये इफेक्टिव्ह म्हटलं जातं ना क्रिकेट खेळामध्ये. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिला प्रभाव हा तुमचा अंतिम प्रभाव असतो. ती प्रभावशाली करणारी गोलंदाजी सध्या आर्यन करतोय. क्रॉस बॅटने खेळ नयन धरणेकर टॅपिंग क्रिकेट तो सध्या खेळतोय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. वेगवान थ्रो त्याचा राहिला. अनेक यंगस्टर्स या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. धावसंख्येचं टोटल 1 न पुढे चालू आहे. शांत पवित्रा सध्या घेतलाय. सावध पवित्रा घेतलाय. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या झाली 3 ऑन बोर्डवर. हा सावध पवित्रा जरी घेतला असता तरी क्रिकेट खेळामध्ये तुमचं आक्रमणच तुमचा सावध पवित्रा मानला जातो जेव्हा तुम्ही चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरता. लोवर फुल टॉस बॉल, त्याला थोडंसं फुटवर्क वापरलं आणि फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलं. पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. धमाका षटकार. सातत्यानं व्यस्त शेड्यूल त्यांचं आपल्याला बघायला मिळतंय. एक बॉल बाकी आहे. नितीन इथे आलेले आहेत बॅटिंग करीत असताना. पहिले षटक जे संपलंय पॉवर प्लेचं आणि ज्यामध्ये 10 रन खर्च केलेले आहेत. गोलंदाज आर्यन फडकेने उत्कृष्ट गोलंदाजी केली. यंग सायलेन्स उभरता सीताराम अगदी बिगर गावचा. 1 विकेट त्याने घेतली. स्वप्नील शेळकेला बाद केलं. जितू इलेव्हन जवान नेरी संघ ज्यांना काल चॅम्पियन ते बनले आणि शायनर ग्रुप यांच्यासाठी त्याने अगदी बघितलं तर 5,000 रुपयाचं आर्थिक अगदी बक्षीस दिलेलं आहे. ते सन्माननीय प्रीतम पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर पडगे गावचे 40+ आदेय वलभ विभाग अध्यक्ष यांच्याकडून ते देण्यात आलेले आहेत 5,000 रुपये.
प्रीतमजी पाटील आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो. जितू इलेव्हन जन्मान नेरे आणि शायनर ग्रुप यांच्या वतीनं. होय, नितीन डीजे आणि नेरे गावामध्ये कोणतीही स्पर्धा असू द्या, डे स्पर्धा, रजनी स्पर्धा, डीजे नितीन शिवाय ती अपुरी अर्धवट आहे. आणि हा डेफिनेटली पहिली अपॉइंटमेंट डीजे नितीनची, नंतर स्पर्धेचं अनाउन्समेंट. तुमचा आम्ही एक आभारी आहोत आणि आमचे संदेश आहे की आई इक्वेर इव्हेंट्स सगळ्यांचाच मनपूर्वक आभार. आणि आमचे सागर मांडवकर यांच्या आमची संपूर्ण टीम त्याने देखील खूप पद्धतीने मॅनेज चांगल्या पद्धतीने करतात. पाठीमागे फिल्डर आहेत स्वप्नील, थ्रो तो करेल. इथे एक रन मिळणार नाहीये कारण जो घेण्याचा निर्धार होता तोपर्यंत पोहोचलेत फिल्डर तिथे. डॉट बॉल इथे येते. शांत क्रिकेट सध्या खेळतोय मैदानामध्ये, परंतु आता शांत राहण्याची वेळ नाहीये. जास्त वेळ शांत बसायला आपण की संत नाही आहोत. या उद्देशाने सध्या फलंदाजी करावी, आक्रमण करावंच लागेल कारण एक मोठा रन चेस करायचा आहे आणि सध्या गोलंदाजी हवी ठरती अकोर्ली संघावर. स्विंग करायचा होता बॉल परंतु पुढे दिला, लेन चुकला, ओव्हर पिच बॉलला पाठवलाय. नितीन धरणेकरच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. बॉल चालला डीप मध्ये, मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉल रिसिव्ह केलाय, थ्रो केलाय, फिल्डर होते त्या ठिकाणी नयन फडके. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलंय. फक्त सिंगल इथे मिळेल. षटकारानंतर स्ट्राईक रोटेट केले. लॉंग टर्म क्रिकेट खेळायचंय, शेवटपर्यंत लढायचंय हा उद्देश खरं तर सध्या मनामध्ये ठाम केलाय. 17 वर संघ पोहोचलाय परंतु इथे थांबून जमणार नाही, अजून फार पुढे निघून जायचंय. नयनसाठी व्ही शेप मध्ये स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झाला दीपक फडके यांच्याकडून. थोडा वेग घेतलाय लॉंग ऑन मध्ये, क्विक डबल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सध्या बघा मिळतं सिंगल होते त्या ठिकाणी डबल येते. फिल्डर बघा मिळाले आपण डीप लॉंग ऑन मध्ये. संदीपला त्या ठिकाणी फिल्डिंग करताना पाहिलं आपण. थोडी चुका होत आहेत क्रिकेट खेळामध्ये. सुटलेल्या झेल चुका या महाग पडतात येणाऱ्या कालखंडामध्ये. त्यामुळे बघायचं आहे एक एक धाव देखील तेवढीच महत्वाची. एका बाजूला तुम्ही धावा डिफेन्स करण्यासाठी उतरलेला आहात आणि त्याच बाजूला धावा चेस करण्यासाठी. मैत्रीपूर्ण लढत आहे परंतु संघर्ष तेवढाच आहे या मॅच मध्ये. खोदून काढला बॉलला, हेलिकॉप्टर लुक दिलाय. पुन्हा एकदा संदीपकडे बॉल चाललाय, करा फिल्डिंग. संदीप चुकांवर चुका करतोय. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसरीसाठी का प्रयत्न होईल, नाही नकार दिलाय. पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा झालंय संदीप कडून. मागे 2 बॉलवर जिथे सिंगल येणार होता तिथे डबल आले. 2 वेळा चुका झाल्या त्याच्याकडून. 2च्या मदतीने धावसंख्या झाली 21 वर 21 धावा. सांगण्याचं तात्पर्य एकच की तुम्ही या चुका क्रिकेटमध्ये टाळल्या पाहिजेत, सुधारल्या पाहिजेत. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं की एकदा चुकी झाली तर होय ती चूक मानली जाते, दुसऱ्यांदा झाली तर तो गुन्हा मानला जातो, परंतु तिसऱ्यांदा झाली तर तो अपराध असतो आणि अपराधाला शिक्षा मिळालीच जाते. त्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. 21 वर धावा सध्या बघा मिळत आहे सेकंड एंड कडे. नयनला बघा मिळाला स्विंगला मेस समोर टर्न केला दीपक फडके. लेग ब्रेक त्यांचा फार इफेक्टिव्ह असं हातभर टर्न करतो बॉल आणि तिथे याही षटकामध्ये त्याने 11 धावा दिलेल्या आहेत. पहिली 2 षटकं संपलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10, 1 विकेट. या ओव्हरमध्ये आल्या 11 अशा टोटल झालेले आहेत. 21-21 चेंडू आणि धावामधील अंतर तुम्हाला लगेचच बघायला मिळेल. 12 बॉल आणि 35 धावांच्या आवश्यकता उर्वरित समीकरण.
गावदेवी साई 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट चॅलेंजर पारगाव 40+. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. सेकंड सत्राला सुरुवात झाली परंतु अजूनही दोन्ही कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो की आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं. 12 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. साईश माझ्यासोबत जॉईन झालाय. साईशला आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. साईश कितवीला येतो? मी 4th स्टँडर्डला आहे. 4th स्टँडर्ड. तुझं पूर्ण नाव सांग सगळ्यांना. साई समीर पाटील. काय आवडतं तुला क्रिकेट खेळामध्ये, बॅटिंग की बॉलिंग? बॅटिंग. आणि तुझा क्रिकेटमधील सगळ्यात आवडता खेळाडू कोणता आहे? विराट कोहली. आपल्या ग्रामीण क्रिकेटचा? केतन. केतन म्हात्रे. क्या बात आहे. नेरे गावचा तुला कोणता सगळ्यात जास्त खेळाडू आवडतो? सूरज पाटील. क्या बात आहे. अनुभवी खेळाडू. थँक्यू साईश आपल्यासोबत जॉईंट होता. थोड्या वेळामध्ये आपण त्याच्याशी चर्चा केली. पुन्हा एकदा तो आपल्यासोबत जॉईंट जरूर होईल. जाऊया मैदानामध्ये. 12 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. मागील मॅच देखील जसा असंच काहीतरी होतं. 33 रन पाहिजे होत्या 12 बॉलमध्ये आणि तिथे रन चेस झाल्या त्या केल्या. अगदी नेरे टीमनं अगदी दमदार प्रदर्शन दिलं त्यांनी नारिवली संघाविरुद्ध. जाऊया मॅचमध्ये. 12 बॉल 35 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे. या मॅच मधील टर्निंग पॉइंट ओव्हर अगदी हे जे 6 चेंडू डिलिव्हर्ड होतील ते या मॅचला युटर्न देणारे राहणार आहेत. मी सातत्यानं म्हणतो आपण दूरच्या प्रवासाला निघालो, एक्सप्रेस वेवर एक युटर्न असतो, तो आपल्याला मिळाला तर प्रवास सोपा होतो. आणि तशाच पद्धतीनं क्रिकेट खेळामध्ये सेकंड लास्ट ओव्हर हे नेहमी युटर्न देणारी असते. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बघायचं. आणि ते षटक फेकण्यासाठी आलाय नयन फडके मैदानामध्ये. सेकंड कडे नितीन. पहिल्या बॉलवर क्रॉस बॅटने त्याने खेळाय. आता सिंगल डबल हा सामना जिंकला जाऊ शकत नाही. प्रयत्न केले जात आहेत. नयन धर्णेकरनं जवळपास 5 बॉल खेळत आणि त्याने फक्त 5 धावांचं योगदान दिलं. बॅट अँड बॉलमध्ये इतका प्रॉपर कॉन्टॅक्ट त्याच्या बनत नव्हता. कदाचित त्याच कारणास्तव नितीन धर्णेकरनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली असावी. त्याला माहिती आहे या ओव्हरमध्ये 4 हिट आले ना किंवा 3 जरी आले तरी मॅच मध्ये आपण इन राहू. त्यामुळे बघायचं आहे. हा पहिला डॉट बॉल त्याने फेकाय. नयन फडके अनुभव कमी असला, वय वर्ष जरी कमी असलं तरी क्रिकेटचा बराचसा नॉलेज त्याच्याकडे आहे बॉल डिलिव्हर करण्याचा. समोर एका बाजूला अनुभवी खेळाडू नितीन. बायकरमॅन नितीन धर्णेकर. बॉल हवे तरंगतोय. फील्ड फार दूर आहे. सेफली लँडिंग झाल्या बॉल. दोन खेळाडूंच्या मधोमध 1 रन इथे पूर्ण केली जाईल. सिंगलनं फारसा फरक पडणार नाही या मैदानामध्ये. फिल्डिंग करणाऱ्या लवेश सानवे 11 साईजचा वेगरला फरक पडेल. तो मैदानामध्ये गावदेवी अकुरलेला. त्यामुळे मैदानामध्ये आत्ताच संघर्ष करावा लागेल. आत्ताच विजयाचे दरवाजे खोळावे लागतील. आत्ताच षटकार चौकारांची बरसात करावी लागेल तर मॅच बनेल. परंतु नाही आहे. नयन फडके सांगतायत इतकी इझिली माझ्या विरुद्ध मी षटकार चौकार मारून देत नाही. गती कमी असली तरी टप्प्यावर नियंत्रण आहे आणि ते नियंत्रित क्रिकेट सध्या खेळलं जात आहे. दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. साई संघाचे कॅप्टन आपण साई 40+ कॅप्टन आपल्याला यायचंय. पारगाव 40+ आपण तयार राहायचं. ते आलेत. दोघांनी वर या, स्टेजवर यायचं. आणि हा फटका टोळावळा आहे. नितीननं लगावलेला हा फटका. ओ ग्रेट फिल्डिंग. आर्यन फडके. वेळ त्याच्याकडे कमी होता झेल टिपण्यासाठी. तो फार दूरवरून आला होता परंतु या मोमेंटला षटकार रोखणं गरजेचं होतं. धावा रोखणं गरजेचं होतं आणि तो षटकार त्याने तिथं अडवलाय. किमान 4 धावा वाचवल्या या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून. 2 सांघिक टोटल पोहोचले. बोर्डवर लागतायत 25 रन. 8 बॉल 31 धावांची गरज. येणारे 2 बॉल निर्णायक राहतील या मॅच मध्ये. येणारे 2 बॉल आक्रमण करावंच लागेल नितीनला. फुलटॉस बॉल आक्रमण केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चालला बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक षटकार. षटकारानं समीकरण बदललंय. 7 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल तेवढाच निर्णायक. सेम टू सेम मागील सामना जसा झाला तशीच ही लढत. एक चांगली लढत, चांगली फाईट, चांगलं बॅटल नितीन लढतोय.
हो हा अगदी जड मध्ये बॉल बघायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर करताना दिसलं. सिंगल मिळालेल्या बॉलवर एक उत्तम बॉल, चांगला बॉल आपल्या बातेतील अस्त्र बाहेर काढल्या नय्यननं आणि या बॉलवर येते एक सिंगल. आता सामना चाललाय अंतिम 6 बॉलवर. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे 24 धावांची. मुखामध्ये असेल जय श्रीराम तर सोपे होईल आयुष्यातील सगळे काम असं आपण म्हणतो. आणि ते गीत जय श्रीराम डीजे नितीनच्या माध्यमातून प्ले झालं म्हणून तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सगळ्यांना डीजे नितीन हवा असा वाटतो. मला वाटतं डीजे नितीनने यापुढे त्याच्याकडे 2 सेटअप रेडी आहेत. अजून 2 घेतले तरी कमी पडतील. इतकं नाव लौकिक त्यांनी केलंय. तुमचं विशेष कौतुक. नितीन हल्दी सीझनची आताच लवकरच सुरुवात होणार आहे. मला वाटतं 20-22 ऑर्डर कन्फर्म झाल्या असतील डीजे नितीनच्या. कारण सगळं काय ते देतात, क्वालिटी त्यांच्याकडे आहे आणि सध्या हे सर हवे सगळ्यांना. 6 बॉल 24 धावांची गरज. आता मी क्वालिटीची चर्चा करत होतो आणि ती क्वालिटी टेस्ट होईल बॉलर आणि बॅटर दोघांची. पहिल्या आल्याला सुरुवात केली आहे नितीनचा हा पॅरलर स्ट्रोक. बॉल चाललाय ओव्हर द लाईन, 1 बाउन्स, रन मिळती 4. सुरुवात झाली आहे चौकारानं. तुमचं हार्दिक स्वागत. संदीप फडके असतील, अनिल फडके, अजय पाटील, सुनील फडके यांच्याकडून टीमला शुभेच्छा येतात. त्यांचाही आपण स्वीकार करूया. मॅचमध्ये लक्ष केंद्रित करूया. 5 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. नितीननं चौकार दाखवलाय, वेगळा रंग भरलाय मॅच मध्ये सनील फडकेच्या अगेन्स्ट. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. सनील उलट्या दिशेला झेलवर पोहोचलाय बॉडीच्या अगेन्स्ट. झेल त्यांनी कॅरी केलाय. या मॅचचा टर्निंग पॉइंट आणि अकुर्ली संघाची विजयाची किरण आता मावळली आहे. नितीन धर्मेकर कॅच आउट. करण्यासाठी 4 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. विनोद पाटील ओल्ड इज गोल्ड मैदानामध्ये आलाय. सुरुवात झाली फुलटॉस बॉल न. पाठीमागे आर्यन पुन्हा एकदा तयार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक ऍक्शन मध्ये लगेच थ्रो दिलाय. 1 रन इथे मिळेल. 3 बॉल 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे. जरी 3 बॉल 3 मध्ये मोठे फटके आले ना तरी सामना जिंकला येणार नाहीये. एक्स्ट्रा बॉलची प्रतीक्षा तरी करावी लागेल मैदानामध्ये अकोली संघाला. शॉर्ट बॉल ठेवलाय, अगदी लॉफ्ट केला बॉल. चला डीप एक्स्ट्रा कव्हरला, 1 बाउन्स सीमा पलीकडे. उशिरानं बॅट तलपायला सुरुवात झाली. नयनला हे फार अगोदर पासून करायला हवं होतं परंतु आता उशीर फार झालाय. आलाय चौकार. त्वरित राहिलेल्या आहेत. दोन बॉल आणि 15 धावांची गरज आहे. लेग ब्रेकचा वापर करायचा प्रयत्न होता
वाईडनं ही रन मिळेल. 2 बॉलाने 14 धावा पाहिजेत. विगर संघाचे पुरस्कर्ते संजय शेठ फडके, सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून सनीलसाठी 1000, नयनसाठी 1000 आणि आर्यनसाठी 1000चं पारितोषिक गुगल पे केले जातील. विकेट कार्ड बिहाइंड द विकेट, नयनच्या खेळीचा अंत. बॅटिंगसाठी, परंतु फक्त एक अखेरचा बॉल आता उर्वरित राहिलाय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय सनीलनं. डॉट बॉल इथे आलाय. अशा रीतीनं हा सामना मैदानामध्ये संपलेला आहे. सामना जिंकलाय. मैदानामध्ये लवेश, सानवी 11, साई स्टार विगर संघाने हार्दिक अभिनंदन. टीमचं संघ